मित्रांनो, समाजातील व्यंगांवर विनोदी भाष्य करणाऱ्यांवर कुठलाही हल्ला झाला तरी आम्ही मात्र तुम्हाला हसवण्याचं किंवा कल्ला करण्याचं स्वातंत्र्य कधीही सोडणार नाही. येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देऊन सुरू करूया कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. तुमच्या मनावर सत्ता गाजवणाऱ्या दोन्ही टीम सज्ज झालेल्या आहेत आणि आपले लाडके जजेसही तयार आहेत, ज्यांच्या हसण्याची नक्कल केल्यावरही अवघा महाराष्ट्र खळखळून हसतो असे आपले विनोदाचे बादशाह मकरंद सर आणि ज्या नुसत्या हसल्या तरी माझ्या हृदयाचा ठोका चुकतो अशा रेणुकाताई. मित्र हो, एक फूल दो माली हे आपण सगळ्यांनीच ऐकलंय, पण एक रिक्षा आणि दोन प्रवासी ही गंमत पाहायला मिळणार आहे या मंचावर. घेऊन येत आहेत सुसाट टीमचे आशुतोष, वनिता आणि जोकर योगिनी. ओ शिटी वाजली, अरे कोणती चिठ्ठी? रिक्षाची. रिक्षा सुटली, शिटी वाजली, रिक्षा सुटली अन कलच गेलाय वर. कलच? आजच पण कलच गेलाय वर. देवा जरा तीन तरी शिटा माझी भर, देवा जरा तीन तरी शिटा माझी भर, देवा जरा तीन तरी शिटा माझी भर, देवा जरा तीन तरी शिटा माझी भर. एवढं चौथं भरलं तरी चालेल बाबा. हा ना, आज आपण फर्स्ट टाइम आलोय नाईट शिफ्टला रिक्षावर. सकाळी लई नमुने भेटतो आपल्याला. काल एक बाई भेटली होती मला, असा हात बाहेर काढून बसली होती. मागच्याला वाटायचं मला वळायचं, वळलोच नाही. आलं माझ्यावरती खवळा ना, बे जा की बे, तुला वळायचं तर वळ की. म्हणलं मला कुठं वळायचंय. म्हणलं हात कशाला बाहेर काढला. मी बघितलं, बाई बाई तुम्ही हात कशाला बाहेर काढलो. ते म्हणले मी कुठं बाहेर काढलाय, मला तर नेल पेंट वाळवायचं म्हणून मी बाहेर ठेवला. असले एक नमुने भेटतात आपल्याला, म्हणून आज आपण नाईट शिफ्टला आलो रिक्षा चालवायला. तेव्हा आज तरी नमुने पाठवू नको रे, चांगले गिरेक पाठव कोणतरी. रिक्षा रिक्षावाला, रिक्षा रिक्षावाला, जायला जायचंय मला. रिक्षा रिक्षावाला, रिक्षा रिक्षावाला, बोरिवलीला जायचंय मला. आधी मी थांबवली रिक्षा. हॅलो, आधी रिक्षा मी थांबवली, नाचत येऊन, कळलं का? तू यायच्या आधी माझा आवाज इथे आला होता. आवाज की दुनिया. मी ऑलरेडी इथे आलेले होते, त्यामुळे विषय संपलाय. तुझ्या झिंजा उपटून कसा विषय संपेन ते बघा. हिचं काय याच्या नादाला लागताय तुम्ही माझ्यासोबत नाही, चला. तुम्ही माझ्यासोबत चला. माझ्यासोबत माझ्यासोबत ऐका, चला. माझ्यासोबत ऐका. अरे नको, बघा असं जर का मला फाडून ठेवलात ना तर या येळेला एक बी रिक्षा भेटणार ना तुम्हाला सांगून येतो. हा बाई सॉरी व्हेरी सॉरी. मी पण सॉरी. हा ठीक आहे. तुम्हाला दोघींना जायचं ना. एकत्र सोडतो. बोला कुठे जायचं. मला सायनला जायचंय. हा म्हणजे इकडे जायचं. हो, इकडे तुम्हाला मला बोरिवली या साईडला जायचंय, पण अगदी जवळ जायचं. हे बघा, मी लांबचं भाडे त्यामुळे मला पटकन न्या. मी जवळचं भाडं आहे, तुम्हाला दुसरं भाडं मिळेल. लवकर चला. अगे चवळीची शेंग जा ना पटकन चालत चालत. तुम्ही मला सोडावं. ए थांबा. एकीला इकडे जायचंय, तुम्हाला तिकडे जायचंय. काय करायचं काय माणसानी. आता बघा, आपण कचूया. बाई तुम्हाला बघून मी आधीच खचलोय. अजून काय खचणार तुम्ही. अरे कचूया म्हणजे सुटूया. आता अजून किती सट्टूया. तू जर अजून सुटलीस ना तर पृथ्वीच्या व्यासात आणि तुझ्या व्यासात काहीही फरक उरणार नाही, कळलं का? मला काय वाटतं माहितीये का, तू ना जड वाहनांसाठी जे रस्ते बनवलेले असतात ना त्याच्यावर न जाणं. तुला रिक्षा कशाला पाहिजे. हे बघ, तिने स्वतःचं मरण स्वतः उडवून घेतलं. तुला मारायचं असेल ना, हे जड वाहन तुझ्या रिक्षावरून गेलं ना तर तुझं काय होईल माहितीये ना. त्यामुळे सुटायचं. चला सुटूया. हा चले सुट. सुटा. मी सुटले. तुम्ही सुटला तुम्ही जा. चला चला. अरे मी जिंकलीये. म्हणूनच ना तुम्ही जा, आम्ही जातो रिक्षाने. अरे मी चकली आहे. हे बघा बाई तुम्ही चकली आहे म्हणून मी काय तुमचा लाडू आहे का. आला सोडा.
ऐका ना ते कॉलरचं भांडण जाऊ दे तुम्ही मला सोडा आता काय करायचं बोला ना पटकन काय दुसरं करा? ए, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय आहे आपण परत सुटूया ना. खेळ काय लावलाय तुम्ही रात्रीचा खेळ मग बघा ना रात्रीचे खेळ चाले हा गोड चांदण्याचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा अरे रात्रीच्या वेळी कोणत्या पिढीने पाडल्या होत्या का सावल्या? फावल्या वेळात मी सावल्या पाडीन नाही तर काय करीन तुला काय करायचं ग चकले मी काय करायचं ते मी ठरवीन हे बघ ना, रात्रीची वेळ आहे. मी एकटी बाई माणूस काय करणार हा जसं की मी अख्खं घरदारच घेऊन चाललीये ना. अरे मी पण एकटी बाई माणूसच आहे. एक मिनिट बाई बाई फक्त या आहेत, तुम्ही अख्खा बाई माणूस आहात. डब्बल. गप्पल. मी काय म्हणते हा. मला अगदी जवळच जायचंय हो ना. मला सोडाल ना प्लीज सोडाल ना म्हणजे काय सोडणारच हा. आहे पण मी काय म्हणतो काय सोडावंच लागेल का? म्हणजे मी काय म्हणतो काय या समुद्रकिनारी मंद वारी आपण या खडकाच्या पायथ्याशी बसायचं का? ये खडकाच्या पायथ्याशी कशाला इश्श अरे शायनिंग नंतर मारायची हा. हा. हे बघ तुझं जेवढं भाडं होईल ना त्याच्यात डब्बल भाडं देईन डब्बल. डब्बल हा. माझ्या डब्बल भाडं देणार तुम्ही हा. आणि माझ्या शॉकअप्स वर चौबल खर्च होईल त्याचं काय? म्हणजे शॉकअप शॉकअप शकअप्स म्हणजे काय? शॉकअप कळत नाही हिला. हा? शॉकअप माणसं 3 तरीही तू एकट्याने 3 वेळा एकच पंच मारलायस आता बास का बास? शॉकअप एक 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 क्या बात एक मिनिट जरा जरा प्रोफाईल बघू जरा इकडे हाय हाय मी मर जावा हा तू मर आपण जावा चल. काय 15 वर्ष या लाईनीत कामाला आहे हो. मला कोणी कधी असं बोललं नव्हतं. जरा कौतुक करतात करू द्यात की घरी पण कोणी करत नाही. बोला, बोला. क्या बात आहे काय रुबाबदार काय पर्सनॅलिटी हँडसम सुपर बस 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 काय ना जास्त उडवलं तर पडेल 3-4 केस हल्लेत तेवढे पुरे अरे हा कसला रुबाबदार माणूस. हा तर उड नसलेली रिक्षा आहे रिक्षा. बाई बस बरं बसते मी. बसू नको इथे. उभी बस. उभी बसू कशी? हा? आजपर्यंत माझ्या टकलावर कोणी बोट ठेवलं नव्हतं तुम्ही अख्खा हात ठेवलाय. बस मी यांना घेऊन जाणार फिक्स अँड फायनल. बाई चला तुम्ही चला. असं नका ना करू माझ्या घरी लहान लहान मुलं आहेत. तिचं ऐकू नका बरं नाही ऐकत तुम्ही बोला. तुम्हाला सांगते हा. माझं अजून लग्न झालं नाहीये का माझी आई आंधळी आहे आई आंधळी आणि लग्नाचा काय संबंध? स्थळ कोण बघणार हा, 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 हा. तुम्हाला सांगते आई एकटी हो घरी तिला अजून कोणी औषध आहे तिला नसेल मला गेलं पाहिजे घरी मला गेलं असं म्हणतात चला. अहो तिचं जाऊ द्या. मला तर सॉलिड घराच्या घरी जायची. कशा बाई माझा 125 मुलांना ताप आहे हो. गांधारीचं रेकॉर्ड मोडलं तुम्ही. नाही 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 माझ्या मुलाला 125 ताप आहे हो. आणि मी जर का घरी नाही गेले तर तो 500च्या वर जाईल हो. काहीतरी कर. तुमच्या घरी पारामीटर आहे का वारामीटर आहे? वाढत चाललाय ते 125 मध्ये 150 वेळा मरेल एखादा माणूस तापात. तुम्हाला सांगते हा बोला काय झालं? माझी आई तर आंधळी आहे तिला चालता पण येत नाही हो चालण्याचा आणि आंधळ्याचा काय संबंध? अहो, आधार लागतो ना माणसाला चालताना तो मला द्यायचा तिला चला, चालला चला, लवकर चला. हो. काय तुमचं काय? माझी सासू तर अपलंग आहे हो. काय? माझी सासू अपंग आहे हो. पलंगावरून उठून बसता पण येत नाही तिला. आणि माझे सासरे कोमाला गेले तो. कुठे जॉबला ते? अहो कोमाला म्हणजे कोमात गेले कोमात. मी खोटं नाही बोलत आहे. खरंच सांगता? हो. अरे बापरे जाऊ द्या हो रडू हा नका. हा हॅलो काय काय झालं? काय हा. अटॅक
कुठे कुठे बापरे हो मी येते किती जण उडाले? किती जण? मी येते, 5, तू काळजी 10, करू नकोस, 15, मी येते. 20, अरे गप रे जरा, मी फोनवर बोलू का नको? हा, बोला. हे बघ तू काळजी करू नकोस, हा. मी येते. हा. हा काय नाही मी अटॅकवाला नाही मी ऑटोकवाला आहे. तुझ्यावर अटॅक करीन, जरा गप्पा बस ना. हे बघ तू काळजी करू नको, मी येते 5 मिनिटात घरी पोहोचते. एक रिक्षावाला आहे, तो सोडेल मला, काळजी करू नको. मी आले लवकर चला. अटॅक काय कुठे झाला? झाला नाही, आलाय. आला हो अटॅक होतो. आलाय पण माझ्या आईला. अच्छा आईला आलाय. काय मुंबईवरती सारखे अटॅक होतात ना, त्यामुळे या अटॅक मुळे तो अटॅक विसरलो मी. विसरला शेजारचा फोन होता. आई अशी पडली खाली, अटॅक येऊन चला ना लवकर. आई आंधळी आहे ना? आता आंधळ्या माणसाला अटॅक येत नाही असा काही नियम आहे का? नाही तुम्ही चला अटॅक आला. तुझी बस झाली नाटक बर. आणि तू आमच्या रिक्षातला एरियावाला आहेस ना? तू आमच्या एरियातला रिक्षावाला आहेस ना? मग तुला माहितीये माझा नवरा कोण आहे? शाला तुलाही माहित नाही? अरे मला माहितीये, मी याला विचारतेय. तुला माहितीये माझा नवरा कोण आहे? नाही तुला अब्बू सालेम माहितीये? अबू सालेम. हा. अबू सालेम तुमचा नवरा आहे? जनरली विचारते, माहिती आहे का? हा माहितीये का? मला पण माहितीये त्या टाळी. अबू सालेमचं काय? कोण आहे तो? माहित नाही तुला अबू सालेम? अबू सालेम नाही, पुढचं कोण आहे तो सांग आता. तुला दाऊद माहितीये? हा दाऊद माहितीये. त्याचं काय? माहितीये? हा. माझा नवरा म्हणाला त्याला दुबईवरून घेऊन येतो मुसक्या बांधून. हा? आणि तो अबू सालेम आहे ना, त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली करून घेतो असं म्हणाला. असं म्हणाल. कोण आहे? कोण तुमचा नवरा? इन्स्पेक्टर आहे? हा इन्स्पेक्टर नाही, मग? माझा नवरा आहे ना पोस्टात कामाला आहे. पोस्टात? हो. पोस्ट खात्यात? हो. दाऊदला पकडायची जबाबदारी आता पोस्ट खात्यावर दिली. त्याला काय पकडून तिकडे रजिस्टर करणार आहात? नाही हो, त्याचं काय झालं ना, सकाळी स्वयंपाकघरात चहा पित असताना पेपर वाचताना मला ते म्हणाले. अच्छा तुमचे हे म्हणाले हो. पेपर वाचताना हो, म्हणाले. त्याचं काय कौतुक? तुम्ही काय असते हे करून? पेपर तर माझी पण आई वाचते आणि मला पण सांगते काय काय होतं ते. तुमची आई आंधळी आहे ना? हे तो कुठला तो ब्रेन लिपी पेपर, ब्रेन लिपी पेपर. सकाळी कोण भोका पाडत बसला होता पेपरला तुमच्या? तुझ्या डोक्याला भोकं पाडीन. मला असं म्हणायचंय की मी जे वाचून दाखवते ते तिच्या ब्रेन पर्यंत पोचतं असं. अच्छा. पेपर तिच्या नवऱ्यासारखं नाहीये. पेपर वाचून आपलं मत सांगतोय का निर्णय सांगतोय तेही कळत नाही. हे नाव काय का तुझं? मिसिस तांबे. तुझं नाव काय का टवळे? एक मिनिट, टवळे वगैरे नाही बर का. माय सेल्फ योगिनी दुबे. दुबे? हा. म्हणजे तू मराठी नाही? बघा रिक्षावाले, काय तुम्ही मराठी असून एका मराठी माणसाला मदत करत नाही, हे का बरोबर नाही? बरोबर नाही. हे बघा बाई, मी पण मराठी नाही आहे. हा? हा अमो बंगाली. हा अमोर नाम छोटो बोध आहे. छोटू पोतू? बंगा. म्हणजे तू बोंगोली? या म्हणजे तुम्ही दोघं पण मराठी नाही? नाही. बाई काय गोंधळ आहे माहितीये का? एकतर ना मुळात मराठी असा शब्द नसून मराठी असा शब्द आहे बरं का. करेक्ट. आणि काय आहे ना, मी जरी दुबे असले ना तरी माझ्या मागच्या 4 पिढ्यांचा जन्म मुंबईतलाच आहे. आणि तुम्ही मूळचे मराठी तरी सुद्धा कमीत कमी प्रमाण मराठी भाषा बोलता येत नाहीये, मराठी म्हणताय आणि आम्हाला मराठी म्हणताय. हा माणूस जरी कलकत्त्यावरून आलेला असला तरी अस्खलित मराठीच बोलतोय ना. हा भालो बोलो छे. हा? आणि बाई तुम्हाला काहीही जमलं नाही म्हणून उगाच मराठीचा आधार घेऊ नका. अहो खरा मराठी माणूस तोच असतो जो मराठी भाषेवर मनापासून प्रेम करतो. यांच्या माझ्यासारखं हो की नाही? काय हे मराठी भाषेवरच्या प्रेमाबद्दल चाललंय, आपल्या प्रेमाबद्दल नाही. मी बॉयफ्रेंडला मेसेज केलाय, तो येतोय आणि मी जातीये त्याच्याबरोबर. तुम्ही बसा दोघं भांडत. इना चोल बे. इना चॉलबे नाही, मी जाणार आहे आता बाईकवर त्याच्या. बॉय काय हसते ही बॉय गेली. चला आता तुम्हाला सोडतो तिकडे सायनला. बसा. मला पण नाही जायचंय कुठे. मग इतका वेळ कशाला टाइमपास चालला होता? त्याचं काय ना, मी शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहते. तर शतपावली करायला बाहेर पडले होते, तर रस्त्यातले दिवस गेलो. मग अंधारात मी एकटी घाबरले. तेवढा तुम्ही दिसलात, म्हटलं जरा टाइमपास करूया. चला मी पण येते. बाय. काय या 2 बायकांमध्ये अडकलो मी. माझ्या धंद्याची पार वाट लावून टाकली. आम्हाला टॉकर सर अच्छे बोलत होते. हा यदि तोरा दक्षिणे कोना से तो बे एकला चलो रे. यदि तोरा दक्षिणे कोना से तो बे एकला चलो रे. एकला चलो 12:30 झाले. एकला पोचलं पाहिजे. एकला चलो रे तो बे एकला चलो रे. यदि तोरा दक्षिणे कोना
दंगा घालता तुम्ही. खूप मजा आली. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? तिघांचाही परफॉर्मन्स फार भन्नाट होता, एनर्जी उत्तम होती, टायमिंग फार छान होतं. तिघांचंही तुमचे अभिनंदन. रेणुकाताई, तिघांनी उत्कृष्ट काम केलं आणि एनर्जी मस्त लावली होती, त्यामुळे कुठेही असा डल झाल्यासारखं वाटला नाही ॲक्ट. आणि आमिरचा बॅकग्राऊंड स्कोअर पण भारीच आवडलं मला. त्यामुळे मी आधीच गुण दिले तर चालतील का? 1ला 1 लावलं तर चालो. मस्त गुण मिळालेत आणि मस्त परफॉर्मन्स झाला. तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता. थँक्यू सो मच. शेतकरी आत्महत्या का करतो या विषयावर एसीत बसून PhD करणारा विद्वान गेलाय पहिल्यांदाच शेतावर. बघूया काय होतंय. येत आहेत सुसाट टीमचे कॅप्टन्स अंशुमन आणि विशाखा. काळी माती निळ पाणी हिरव शिवार PhD चा प्रबंध लिहून होईन मी डॉक्टर. डिपावडी डिपांग डिपावडी डिपांग डिपावडी डिपांग डिपावडी डिपांग डिपावडी डिपांग डिपांग. हा? कुठं काय हा कुठं घुसतोय कुठं? अहो शेतात घुसतोय मी. हा? हो हो. अरे कोणाचं शेत आहे असं डायरेक्ट कसं घुसतो तू? अहो मी अभ्यासक आहे, तालिबानी घुसखोर नाही का? एवढ्या उंचीचा विरोध मारलाय कोणालाच कळलेलं नाहीये. आपण कोण तुम्हाला विचारणारा? मी कोण? कोण? मी कोण? तुम्ही कोण नाहीस, तुम्ही षटकोन आहात. अरे हे बघ, हा. ज्या जागेत तू आता उभा आहे हा, हा. ना इकडे इकडे हा. त्या जागेची मालकी नाही मी शेतकरी आहे शेतकरी. होय का? हा. साधारण शेतकरी असा क्रोश खापाटीला पोट गेलेला असतो, तुम्ही बाळशेदार शेतकरी दिसताय. काय उंचीचा विरोध मारलेला कोणालाच कळलेलं नाहीये. अरे रक्ताळे आहे. कोण आहे तू? ऍक्च्युली मी रिसर्च करतोय. आ? रिसर्च. असं अरे बाबा तुझं आहे तुझं पाशी तू जागा चुकलाशी. हे बघ असं कर, रिचार्ज मारायचं आहे ना एसटी स्टँड वर जा. एसटी स्टँड वर जाय, तिथं बाब्याची टपरी आहे, त्याच्या बाजूला मोबाईल स्टोर आहे, त्याच्याकडे रिचार्ज मार. 20 रुपयाचा रिचार्ज मार, जास्त मारू नका बरं का, उद्या स्क्रीन बदलणार आहे. अहो नाही हो, मी PhD करतोय. काय करतोय? नाही अभ्यास करतोय. अभ्यास कशाचा? कशाचा? अहो माझ्या अभ्यासाचा विषय आहे कोणत्या विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या मानसिक अवस्थेचं व्यवच्छेदन करणारा माझा लेख आहे, म्हणजे प्रबंध आहे. म्हणजे तू आमच्यावर लिहणार आहे? हा? आमच्यावर लिहणार आहे तू? हो, हो. हा हा तू सांग. हा? तू बोल. तू विचार. तुला काय पाहिजे त्याची उत्तर देते मी. बोल. काय माहिती का, एकंदर तुमच्या जीवनशैलीचा प्रवास कळला ना की मला तो प्रबंध लिहायला खूप मदत होईल नाही का? साधारण मला सांगा तुम्ही रोज काय करता? बघ सकाळी फाट 5ला सुनंदा उठती, मग 5 मिनिटं त्याची मिश्रीत जातात. एक मिनिट, सुनंदा कोण? मीच. अच्छा तुम्ही. हा पाट 5ला उठती, मिश्री जाते 5 मिनिटाची, हा. मग सासूबाई हाका मारिती, मग चहाचा आंदण, मग टमरील घेऊन शेतावर वावरात. ऐका तुमचा दिनक्रम सांगू नका, मला शेतीबद्दल जाणून घ्यायचं. आता तू म्हणला ना जीवनशैली पाहिजे म्हणून सांगते तुला. बरोबर आहे, पण ते नको. मला सांगा साधारण शेतात गेल्यानंतर सुरुवातीला तुम्ही काय करता? पहिला नांगर फिरवायचा. काय म्हणालात तुम्ही? नांगर फिरवायचा. तरीच शेतकरी मरतो. हे? आता बाया नांगर फिरल्यावर शेतकरी कसं मरू? असं काय करता? एक तर क्रोश खपाटी गेलेला पोट, त्यात असा नांगर असा फिरवल्यानंतर मरणार नाही का? दाखवते कशाला प्रयोग करायचे माणसाने? अभ्यास. याड्या. नांगर असा नाही फिरवायचा. अच्छा, मग? नांगर असा जिमिरीत घालायचा आणि असा फिरवायचा. कळलं काय? नांगराला बैल झोपायचं. अच्छा, म्हणजे बैलगाडी. बैल गाडी बैल. अरे याडा आहे का तू? बैल आहे ना त्याला गाडी झुपली तर ती बैलगाडी. हा, बरोबर आहे. इथं नांगराला बैल झोपायचं. अहो मग बैल नांगर म्हणा ना, काय बोलता त्या बाई? अरे त्याला नांगरच म्हणतात. हा? तू ऐकलं नाही का गाणं? काया मातीत तिफन चालते. नाही. तिफन. नाही तुमचा शब्द चुकलेला. ग्रामीण भाषेत तुम्ही बोललात. काय? रुढार्थाने शब्द कसा आहे? तिफन नाहीये, मग? तिपन. ऐका, काळ्या मातीत तिपन चालते, तिपण चालते, मी पण चालतो काळ्या मातीत ए बाई, चंदू तू पण काय वाजवतो? कोण चंदू? हाय आमच्यात एक चंदू. जा. हा, तिफन आहे तिफन. बर 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 बर. कळलं का? हा नांगर असा
फिरवती आहे. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. नंतर मग काय सुरुवात काय करता तुम्ही? वाफा घरायच्या, हा? वाफा धरायच्या. तुम्ही वाफा धरता मग सरकारला का धारेवर धरता? हे लोक वाफा धरतात त्यामुळे ढग जमत नाही, त्यामुळे पाऊस कोसळत नाही. उद्या सरकारला बोलतात आमच्या इकडे पाऊस कोसळत नाही म्हणून. मूळ दोष तुमचा आहे. अरे येड्या, वाफा धरायच्या म्हणजे वाफा धरायच्या. अहो, वाफा धरला काय? वाफा धरला काय? कशाला वाफा धरताय तुम्ही? तुम्हाला वायफाय म्हणायचंय का? वायफाय हा वायफाय वायफाय बोलू नको, वायफाय वायफाय बोलू नको. साधारण हे फळ कोणत्या महिन्यात येतो? मला सांग, हा तुझ्या बापाला पोरं किती? त्याचा काय संबंध? मी लाविते, हा मी लाविते. बर. तुझ्या बापाला पोरं किती? 3. हा, थोरला काय करतो? बिल्डर आहे, मधला काय करतो? इंजिनियर आहे. धाकटा तू काय करतो? मी रिसर्च करतो. हा, मग तुझ्या खानदानातला तू वायफळेस. कळलं? बर. काय कामाचा नाही, उपयोग फेल. बर बर. वायफळ. हे बघा, प्रत्येक गोष्ट मला रिसर्च करून मांडावी लागते. जेव्हा प्रबंध लिहितो ना माणूस, तेव्हा प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय कारण असतं. तोंडाच्या वाफा बंद कर. बर. हा, आता वाफा म्हणजे काय सांगते. बर. कसे जमीन आहे ना, जमीन हा, जमीन. पिकाला बेड करण्यासाठी वाफा घालाव्या लागतात. अच्छा, पिकाला सुद्धा बेड करतात. साधारण बेडवर चादर कुठल्या प्रकारची टाकतो? म्हणजे अरे सुती? गप्प आहे. चादर एअरपट आहे काय रे तू? फावड्यानं काय करायचं, असा चौकोन करायचा, बर, असा बघ, असा बर, चौकोन. बर. पाण्याची चर जायला हा. असा वाफा धरायचा. हो, इथं वाफा आहे, तिथं वाफा आहे, लाईनीत पेरायची हे वाफा आहेत सगळे? हा. वाफा वाफा वाफा. वाफा. ए सुशे, सुशे, माझ्या म्हशीचा पू देऊ नको, ठेव तिथं, ठेव. पो हो, शेण हो. हा हा. म्हशीचा पो घेऊन जाते, ठेव तिथं. तुझी मत देत नाही का पो? ठेव तिथं, गौऱ्या करायच्यात मला. हो 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 हो. मी काय म्हणतोय, हे सुशी कोण? येते काय ती बघा, गौऱ्या चोरती. तिकडे आहे का? हा. ए सुशे, आज जोरात हाक मारा. ए सुशे. कोण आहे रे वपकार तोंड्या? अगं कोण नाही, आपलं पाहुणा आहे, पाहुणा. हा हा. पाहुणा. 4 गौऱ्या ने तुला, ने ने हा, ने. सुशे म्हणून कोण हाक मारतो मुस्काडा? अगं बाई 10 ने जाय जाय बा, तुमच्या पै 10 गौऱ्या गेल्या माझ्या. नाही, हा. अहो पण मला हे शेतकी अभ्यास नाही, करायचा नाही, तू जाय तिकडं, मला उशाला पाणी पाजायचंय. वा वा. उशाला पाणी पाजता तुम्ही? काय प्रॉब्लेम काय तिचा? म्हणजे स्वतःच्या हाताने पाणी अरे पिता काय? येड्या बाया, हा काय अभ्यास के का काय? अरे ऊस ऊस, तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल वा कोला. वा. ऊस. अच्छा, तसं नाही ते. उसवाला गण गोत सार, ते आपलं नाही. पण ते आपलेच आहेत. आपण प्रबंधाबद्दल बोलूया का? हा, बोल. हा, मला सांगा साधारण काय काय उत्पादन आहे? बाजूला माहिती का, बाजूला. काय झालं काय? भुईमुगावर उभा राहिलाय तू. हो हो हो, सॉरी भुईमुग, सॉरी. इथे भुईमुग आहेत का? हा. कमाल आहे. म्हणजे आता तुम्ही भुईमुग लावले, ते वाढणार कधी, त्याचं झाड होणार कधी, त्याच्या शेंगा येणार कधी? साधारण मला सांगा की भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी तुम्ही झाडावर चढता, उड्या मारून काढता, की असे काटेनं पाडता? तू इथून सावतात जातो का मी दगड हाणून घालू? अहो, मी साधा प्रश्न विचारला, मारायच्या गोष्टी का करता काय तुम्ही? याडा आहे का रे? अरे याडे आहे. भुईमुग म्हणजे काय? भुई म्हणजे काय? जमीन. हो, हो. आणि मुंग म्हणजे हो, दाना. हो. जमिनीतला दाना येतो. असं आहे का? नाही तर नाव कसं असतं? आभाळ मुंग. आभाळात शेंगा असते तर. हो, कळलं हो. का? भुईमुग जमिनीतून येतं. पण आमच्याकडे पोत्यातून येतं. या. काय हरकत नाही. आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. कारभारी, तुम्ही मोठ चालू करा बरं का? मी पाठ काढीते. काय म्हणालात? पाठ काढीते. एक सेकंड, शेवटचे 2 प्रश्न विचारतो, हा, मग काय? तुम्ही आंघोळीला जाऊ शकता. याडे, तुला कोणी सांगितलं मी आंघोळीला जाणार आहे? तुम्हीच बोलत ना पाठ काढीते. काय झालं? पाठ काढीते म्हणजे तसं नाही. याड्या, माझी सकाळी आंघोळ झाली. हो, मग पाठ? अरे पाठ काढीते म्हणजे पाण्याचे पाठ. चांगलंय. मला आतापर्यंत पाठासमोर जेवणाचं ताट ठेवल्यानंतर असं पाणी काढायचं एवढंच माहितीये. पाण्याचा पाठ मी पहिल्यांदाच ऐकतोय. पाठ बंधारे खातं माहिती तुम्हाला? नाही हो. या शहरातल्या लोकांना काहीच माहिती नसतं. आणि उगा आपलं म्हणायचं शेतकऱ्याच्या बायकोच्या गळ्यात दागिने कसे. हे बरं आहे, म्हणजे 1000 रुपये मोबाईलचं बिल भरता, मग लाईट बिल का नाही भरत? अरे पण जेव्हा आमची लाईट कापली जाते ना, तेव्हा एक बी नात खडसवायला येत नाही. अरे त्यांना कुठेतरी जाऊन सांगा, आम्ही 10 रुपयाच्या रिचार्जवर अख्खा महिना काढतो. हा. बरोबर आहे तुमचं. मग अरे तुमच्या मला सगळ्या समस्या कळत आहेत. पण मला सांगा, तुम्ही एकंदर काय प्रोसेस अवलंबता शेती करताना? Process म्हणजे पद्धत काय तुमची? कसं आहे ना, आधी लावणी करतो. लावणी करता?
मला आता कळलं तुमच्या आत्महत्येचं कारण. अरे एवढं बी पेरल्यानंतर त्या बाईला लावणी करायला लावणं, तिच्यावर पैसे उधळणं म्हणजे आत्महत्याच आहे. यावर मला प्रबंध दिलंच पाहिजे. येडे का तू? इथे शेतात कुठं लावणी बाया, बाईलाच होतो रे शेतात. मग? अरे माय ती आमची. अच्छा. हा? असं होय. अरे लावणी म्हणजे कसं आहे, बी पेरतो आम्ही त्याच्यात. अच्छा ती लावणी. हा. काय 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 लावता तुम्ही? भात लावितो. कुठे प्रेशर कुकर मध्ये लावता की पातेल्यात लावता? तू स्वतःहून जातो का मी दगड हाणू टाळक्यात? अहो, मी साधा अरे प्रश्न. भात लावितो म्हणजे भाताची रोप लावायची बाबा. मी काय म्हणतो, हे सगळं लावण्यापेक्षा तुम्ही वेगळी शेती करा ना. कुठची? अननसाची. बया. अननस. मी रिसर्च केलेला आहे, अननसाला आंतरराष्ट्रीय पातळीवर किती डिमांड आहे. आणि हवामान नाहीये का ते? नाही. मग केळी केळी करा तुम्ही. केळ. एक केळ असं पेरायचं, वर्षभरात केळीचं झाड उगवणार. अरे याड्या, ते शाळेत शिकवलं जातं जे पेरलं ते उगवतंय. तसं नसतं. म्हणजे केळ पेरायचं म्हणून केळ येत नाही बाबा. अच्छा. खुट्ट पेरायची तवा केळ येत. आणि केळ पेरलं तर खुट्ट बी नाही उगवणार. आहा. अच्छा असं आहे का? याला बेसिकच नॉलेज नाही आणि चाललाय PhD करायला. काय म्हणताय? अरे बाबा, अहो, मला फक्त ना प्रबंधामध्ये सगळ्या गोष्टी मांडायच्यात, परंतु महत्वाच्या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही मला. एक मिनिट, तू काय प्रश्न विचारतो? तुझा प्रबंध काय? आ? अहो माझा विषय आहे की शेतकरी आत्महत्या का करतात. अरे मग हे इकडचं तिकडचं विचारू नको. मग? मी सांगते तुला. हा. कसं आहे, हा. शेतकरी देशातला एकमेव उत्पादक हा. आहे जो जीवनावश्यक गोष्टींचं उत्पादन घेतो. बरोबर. पण काय आहे, स्वतःच्या मालाचा भाव तो स्वतःच ठरवित नाही. आपल्या देशात इतक्या मोटर कंपनी आहेत, कुकू टिकली बनवणाऱ्या कंपनी आहेत, त्यांच्या मालाचा भाव ते स्वतः ठरवत्या. बरोबर. सरकारमध्ये पडत नाही. हा. पण शेतकरी त्याच्यामध्ये समजे येतात. आडते म्हणू नको, दुकानदार म्हणू नको, व्यापारी म्हणू नको, सरकार म्हणू नको, समजे येतात. अरे माणूस तर माणूस निसर्गी बी मध्ये येतो. मग लय ओला दुष्काळ, सुका दुष्काळ करेल काय बिचारा. मग एक दिवशी खचून जातो. हा, तुला सांगते, ज्याची जमीन जुमली असतात ना ते विकतात आणि जातात शहरात. ज्याच्याकडे काही नसतं तो झाडाला लटकतो आणि जातो स्वर्गात. अशा होतात आत्महत्या बाबा. म्हणून तुला सांगते, आत्महत्या भावे वाटत नसेल ना तर काय करायचं, जो पिकवतो त्यालाच इकू द्या, मध्ये कोणी येऊ नका. कळलं? असं आहे ते. जाय आता तू बाबा, मला लय काम आहेत. हा, मला धारा काढायचे. अच्छा तुम्ही धारा काढता? चाकू सुऱ्यांना लावलेल्या धारा तुम्ही काढता लगेच? कसं काढता मला सांगा ना, साधारण म्हणजे काय पद्धत असते? आता तू गप बसतो का तुझ्या अंगावर मी बसू? नाही मी साधा प्रश्न अहो मी एक साधा प्रश्न आता अहो ऐका बाई ऐका ना. काय करता राव तुम्ही? मी मजा आणली ना. मकरन सर काय आता बोलता तुम्ही? बोला की. मला ते इंडिया आणि भारत असं ते स्किट वाटलं. म्हणजे अगदीच माहीत नसणारा मनुष्य शेतीविषयी. आपल्याकडे खरोखरीच बऱ्यापैकी तशी परिस्थिती आहे. शहरात एका विकसित वर्गाला शेतीविषयी शेतकऱ्यांविषयीच माहिती नाही. म्हणजे दूध कोण देतं तर गवळी देतो असे समज असणारे इंडियन असतात आणि भारतीय वेगळे असतात. एकंदरीत कल्पना उत्तम होती आणि तुम्ही दोघांनी फार आटोकाट प्रयत्न केला ती आमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याची. त्याबद्दल अभिनंदन. रेणुका मॅम तुम्ही काय सांगाल? खरंच मला ही कल्पना अत्यंत आवडली आणि शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र इतक्या म्हणजे सिम्प्लिसिटीने तू जे काही सांगितलंस फायनली ह्या स्किटद्वारे ते फारच महत्त्वाचं होतं. ते भलभल्या आणि मोठमोठ्या लोकांना आणि विद्वानांना कसं समजत नाही हा म्हणजे प्रश्नच आहे मोठा. पण खूप छान तुम्ही दोघांचं सादरीकरण नेहमीप्रमाणेच उत्तम असतं. थँक्यू. तुमची एनर्जी अशीच कायम राहू देत. तुम्ही तुमच्या जागेवरती बसू शकता. थँक्यू. आपल्या नशिबाचे पत्ते पाहायला एक तरुण गेलाय टॅरो कार्ड रीडर कडे. बघूया त्याचं नशीब त्याला काय सांगतंय. येत आहेत सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स नम्रता आणि शशिकांत. आता काय रेकॉर्ड सॉन्ग करणारेस का डान्स बसून घेणारेस का माझा? खूप झालं. तर
टॅरो कार्ड रीडर आहे मी. टॅरो कार्ड एक अद्भुत भविष्य प्रकार. टैरो कार्ड मारो कार्ड. मैंने टैरो लिए ही 7 रंग के पत्ते चुने. पत्ते तुम्हाला पत्ते. तुम्हाला पत्ते अगर न पत्ते, इथे खूप पत्ते लावले आणि मी ह्याच्यावरून एक भविष्य सांगणार आहे. मकरांजी, मी चित्र सांगून भविष्य सांगते. आज मी तुमचं भविष्य सांगणार. सांगा ह्यातला कुठला पत्ता ओपन करू? 4 नंबर. 4. 1 2 3 4. हा, हा. थँक्यू. वाह, काय वाव आहे तुमच्या भविष्यात. तुमच्या भविष्यात असं दिसतंय की एक डोंगर आहे आणि डोंगरावरनं अस्वल पळतय. अस्वल पळतय आणि सूर्य मावळतोय. याचा अर्थ पुढची 10 मिनिटं तुम्ही खदखदून हसणार आहात. रम पम पम रम पम पम रम पम 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 रम पम पम रम पम पम रम पम 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 रम पम 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 रम पम पम पम. सर एक्सक्यूज मी सर आय वॉन्ट युअर ऑटोग्राफ सर. फालतूगिरी ना शिवाय द्यायचं काम नाही. सर आय एम अ बिग फॅन ऑफ युअर. शिवाय देऊ नको, खवडविरीच आहे तुला. सर सही द्या. आता बोललो इंग्लिश मध्ये. सर आय कांट बिलीव्ह सर तुम्ही आज इथे माझ्या शिवाय देऊ नको रे. सर मला फक्त एक प्रश्न विचारायचा सर. विचार ना. सर मला यशाचा मार्ग सांगा ना. ह्या बघ, यशाचा मार्ग मला माहिती नाही, शशाचा मार्ग माहित आहे. सांग. महालक्ष्मीला उतरायचं, अर्थरोडला जायचं, म्हणायचं शशा उसावाला भाई कुठे राहतो. डायरेक्ट अर्थरोड जेल मध्ये. अच्छा ठीक आहे सर थँक्यू सर. आय कांट बिलीव्ह सर तुम्ही इथे शिवाय देऊ नको. लय मार जातो आता इथे. सर थँक्यू सर. हा, चल. टैरो बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं. शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. बोला बोला. बुवाला करते काय? ती माझी पद्धत आहे भविष्य सांगायची. एवढी घाणेरडी? हो, सांग मला तुझं नाव सांग. माझं नाव शशिकांत सुधाकर सुलोचना केरकर. नाव आहे की स्किट आहे? माझं नाव आहे, कळलं? माझं नाव आहे. हे बघ, माझं भविष्य सांग. ठीक आहे, सांग तू तुझ्या आयुष्यात काय काय केलंयस. काय काय केलं म्हणजे मला एकच गोष्ट येते. काय? ऍक्टिंग. ही हा, ही बरं ठीक आहे, करून दाखव काहीतरी. तुला उमगतो जीव घेणं अर्थसंकल्प. म्हणजे तुला उमगतो जीव घेणं अर्थसंकल्प, तर मलाही तो उमगतो. कारण त्याचा अर्थ मीच लावलेला असतो माझ्या वार्थानुसार. तू असशील वंशज न्यूटन गॅलिलिओ सारख्या पांडित्य पत्करलेल्यांची. माय गॉड. पण मी फाटका युग्मक. म्हणजे कळलं नाही. नाही, डायलॉग आहे. ते हिंदी फिल्मच्या ऑडिशनला गेलो होतो ना, त्यांनी हे स्क्रिप्ट दिलं. हिंदी फिल्मला मराठी डायलॉग? हे मराठी आहे. मराठी? हे मराठी आहे. मराठी नाही रे, मराठी. तेच ते मी हिंदी मधून बोललो. तुझे कार्ड ना पाहिलेच पाहिजे. चल पटकन पत्ते ओपन कर. चल पत्ते ओपन कर. पत्ते ओपन कर. पत्ते नाही बोलायचं, मग? टॅरो कार्ड बोलायचं. टॅरो तेच कार्ड. ते बोल. टॅरो कार्ड भविष्य दाखवण्यासाठी. टॅरो एक काम कर, काय हे घे आणि काय करू? ह्यातले 2 पत्ते काढ. या बघ, या बघ. अगं ते पत्ते आहेत, बाम नाही आहे. अरे, भविष्य सांगते मी, भविष्य. माझी पद्धत आहे ती. दशी आणि दुर्री याचा अर्थ काय होतो माहितीये का? काय? याचा अर्थ लवकरच तुझ्या आयुष्यात 10 आणि 2 या आकड्याचा संबंध येणार आहे. ही आयुष्यभर मला 10-10 मिनिटाचं स्किट करायला लावणार आहे. आणि तेही दोघांचं. कारण तिसरा जर आपल्या स्किट मध्ये आला तर ते चांगलं होईल त्याची काही गॅरंटी नाहीये. 10 आणि 2 म्हणजे 12. याचा अर्थ पुढील 12 वर्ष तुला स्किटवरच जगावं लागणार आहे. काय येडी झाली?
12 वर्ष मी स्किट करायचं याच्या फालतू काम करायला मला वेळ नाही हा. आपण डायरेक्ट काय सोडणार बुंगा टीम मध्ये जाणार. एवढी प्रगती करणार आहेस तू करावं लागणार ना, करावं लागणार. काय झालं त्यांचं रोज रोज कोण ऐकून घेईल. आज हा कमी पडला, आज हा कमी पडला. चाललाय तुला सांगतो तो सोपा आहे ना, सोपा तो नसकुंडी सोपा आहे. एपिसोड सुरू झाल्यापासून आता बघ त्या कोपऱ्यात बसणारी जोडी घरी गेलेली आहे. अगं त्या सोपाच्या बाजूला जाताना पण हार्ट अटॅक आल्याची भीती वाटते मला. आणि कसं नको उद्या आपल्या दोघांना बसवलं नाही नको आहे नको आहे ते बरं आहे बुंगा टीम मध्ये जाणार मी. ठीक आहे मला पुढे जायचं म्हणून मला पुढे जायचं पुढे म्हणून. जायचं ना हा. तुला ठीक आहे काम कर किती एक काम काम कर हा हे पत्ते घे हा ह्यातला एक पत्ता काढ आणि बघ मनात धर सगळ्यांना दाखव. हे बघ तो जोकर मला नको दाखव मी नंतर सांगणार ना कुठला पत्ता आहे ते तो हे बघ, सगळ्यांना हे. दाखव. हे बघ, हे बघ. आता आता सुमडीत तो खिशात ठेवून दे. ठेवला. आता माझ्या डोळ्यात बघ मला डोळ्यात बघायला देशील तर बघणार ना मी. डोळ्यात बघ ऐसे न मुझे तुम देखो सीने से लगा लूंगी तुमको मैं चुरा लूंगी तुमको दिल में छुपा लूंगी हे नमा टेन्शन घेऊ नको आपलं स्किट चांगलं होणार. चांगलं होईल ना. तू टेन्शन नको घेऊ तू या मुद्द्यावर या मुद्द्यावर. डोळ्यात बघ डोळे बघायला देत नाही. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 रेडी रेडी. तू लपला नाही तुला आता अशा जागे लपव्यांना नामा की संबे राव पण शोधू शकणार नाही. तुला आठवण कधी सांगते. फालतूगिरी करू नको. माझं भविष्य सांग. आलंय आलंय तुझं भविष्य लक्षात आलंय. तू जो खिशात पान ठेवलंय जो पत्ता ठेवलाय तो जोकर होता. जोकर होता मारू नको ना. जोकरच मी बघितलं होतं तो जोकरच होता. करेक्ट आहे नमा. तुझा पत्ता चालू आहे तो आता काय पण कर यांना आवडणार आहे. करेक्ट आहे जोकर आहे. आजच्या एपिसोड मध्ये मी जादू दाखवली जादू. एक लिमिट आहे एक लिमिट. मी तर जादू बिदू शिकायला आलेलो नाही भविष्य बघायला आलोय माझं. अगं मला विस्टार व्हायचं विस्टार. मी माझ्या चमेलीला शब्द दिला माहिती भाईगिरी सोडणार आणि सोफिस्टिकेटेड लोकांसारखंच आयुष्यात जगणार. सोफिस्टिकेटेड हा आयुष्यात जगणार तुला सांगतो. म्हणून तो पत्ता दाखव ना. ते चित्रवाले पोस्टर आहेत ना हे कार्ड दाखव. पत्ता सांगते सुम. अरे बापरे एक मरतुकुळा मुलगा पावाच्या लाद्या विकतोय. म्हणजे तू एक काम कर काय 6 पॅक बनव. म्हणजे अशा पावाच्या लाद्या दिसल्या पाहिजेत. अगं असं कसं काय 6 पॅक बनवणार. त्यासाठी प्रोटीन बिटीन खावं लागतं. किती खर्च आहे माहितीये. असा कसा बनवणार. अरे संजू बाबांना बनवले डाळ आणि रोटी खाऊन 6 पॅक. काय मग संजू बाबाने जेलमध्ये डाळ आणि रोटी खाऊन 6 पॅक बनवलं. हो जायला मग आता मी पण जाणार जेलमध्ये. Correct. आणि संजू बाबा बरोबर बसून डाळ रोटी खाऊन 6 पॅक बनवला. हा. तर तुला सांगतो आपल्या संजू बाबाने आपल्या भाई लोकांसाठी आमूलाग्र काम करून ठेवलेलं आहे. काय आधी भाई लोकांना जेल म्हणजे नरक वाटायचा नरक. पण आता जेल म्हणजे स्वर्ग वाटायला लागलाय स्वर्ग. अगं तुला सांगतो कधी पण जेल मधून बाहेर जा. पिक्चर मध्ये काम करा ऐश करा बॉडी बिल्डिंग वगैरे करा. काय खायची गोष्ट. अगं तुला सांगतो किती आनंद मिळतो माहितीये. त्या जेल मधून बाहेर पडल्यावर स्वतःच्या जिंदगानीवर चित्रपट वगैरे निघतो. आता मला सांग दिलीप कुमार अमिताभ बच्चन यांच्या जिंदगानीवर कधी पिक्चर आला. कधी येऊ शकतो काय. नाही येऊ शकत. म्हणून संजू बाबा ग्रेट आहे. पण चायला आपला एक लोचा आहे ना. काय आपण चमेलीला शब्द दिलेला आहे की आपण भाईगिरी सोडणार आणि असं सोफिस्टिकेटेडचं लाईफ जगणार आहे. त्याच्यामुळे मला दुसरा असं काहीतरी मार्ग सांग. असं कोणतरी ऍक्टर सांग ज्याचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवेन आणि मी ऍक्टर होईन. असा तुला आदर्श हवाय. मग मला सांग तू कॉमेडीची बुलेट ट्रेन बघतोस. त्याच्यामध्ये एक ऍक्ट्रेस आहे
नम्रता आवटे काय सुंदर अभिनय करते, तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेव. त्याला त्यापेक्षा मी तिचा जो पार्टनर आहे ना शशिकांत केरकर त्याचा आदर्श ठेवतो ना. मग संजू बाबा काय वाईट आहे? म्हणजे शशिकांत केरकर एवढा टुकार ऍक्टर आहे, तुकार एवढा फडतूस आहे, फडतूस त्याला काय नाही येत. काहीच येत नाही, त्याला फक्त एकच येतं. काय? उसावाल गणगोत सार आधार कुणाचा नाही, भेगाळल्या भुई परिचिन. आज पहिल्यांदा माझ्याकडून हे माझं गाणं कोणीतरी छेनून घेतलेलं आहे. खरंच माझं भविष्य काय खरं नाही, आणि कोणाच्या पण ग्रुपमध्ये गेलो ना तरी पण माझ्या भविष्याचं काय खरं नाही आहे. तू वाजवण्याचं तुझं पण काय खरं नाही आहे. किती कोट्या 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 आणि कोट्या शब्दांवर कोट्या, पण एनर्जी तुमची नेहमीप्रमाणे जोरदार. एकंदरीत मला तुमचा परफॉर्मन्स आवडला. रेणुका मॅम, क्या बात आहे. मला खूप आवडला हा ॲक्ट. नमा, तुझी नेहमीच जे तू कॅरेक्टरायझेशन करतेस ना ते अप्रतिम असतं, फारच चांगलं. आणि शशा, मस्त एनर्जी लावून तू काम केलंस आणि खूपच मला भावला हा बिचारा असा गरीबसा दादा शशी दादा. मला खूप आवडला आणि ॲक्ट पण मला खूपच आवडलं. ऑल द बेस्ट, व्हेरी गुड. देखते टेरेको कितने मार्क्स मिले वा वा. सर. रेणुका मॅम, क्या बात. थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या जागेवरती बसू शकता. प्रेक्षको, आपले या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. मी आता जजेसला आमंत्रित करते स्टेजवरती. कसे वाटले या आठवड्याचे परफॉर्मन्सेस? फार छान. यावेळेस फारच एनर्जेटिक परफॉर्मन्स होते, सगळ्यांची ऊर्जा खूप चांगली होती. पण हा आठवडा लक्षात राहील आणि असा केला किंवा अविस्मरणीय केला पॅडी आणि सुप्रियाने. क्या बात आहे. बाकी तुम्हाला शुभेच्छा. पुढच्या आठवड्यात याहीपेक्षा उत्तम आम्हाला सादरीकरण पाहायला मिळेल याची आम्हाला आशा आहे आणि शुभेच्छा. खरंच पॅडी आणि सुप्रियानी ह्या आठवड्यात कमालच केली. आणि ह्या वेळेला आय एम सो हॅपी. प्रसाद, संदीप, टोपी, सेल्फी सगळं मिळालं या वेळेला पुन्हा एकदा. त्यामुळे त्या हिशोबाने बघितलं गेलं तर मार्क जरी 11-11 सगळ्यांनाच मिळालेले असतील तरी टोप्या आणि सेल्फीज मला वाटतं भुंगाट टीमलाच मिळालेले आहेत. त्यामुळे ह्या आठवड्यात बाजी तुम्ही मारलेली आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. पुढच्या आठवड्यासाठी ॲज युजल खूपच उत्सुक आहोत. आता आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल.